मित्रांनो, हा तोच ट्रेक आहे जिथे पावसात असंख्य धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. चारही बाजूंनी कोसळणारं पाणी, सह्याद्रीचा रौद्र पण सुंदर अवतार. पण आता थंडीच्या दिवसात त्या धबधब्यांचं रूपांतर हळूच शांतपणे वाहणाऱ्या छोट्या पाणवाटांमध्ये झालेलं दिसतं. या पाण्याचा आवाज मोठा नाही, पण त्यात एक वेगळीच शांती आहे. खडकांमधून, मातीमधून अगदी नैसर्गिकरित्या झिरपलेले हे पाणी इतकं स्वच्छ आणि गोड असतं की एखाद्या मिनरल वॉटर बॉटलला सुद्धा मागे टाकेल. इथे एक खूप चांगली गोष्ट म्हणजे या संपूर्ण ट्रेकमध्ये जवळपास प्रत्येक 1 किलोमीटर नंतर लिंबू पाणी, गरमागरम मॅगी आणि वाफालेला चहा मिळतो. दम लागला की थांबा, श्वास सावरायला थोडा वेळ घ्या आणि समोरच काकांचा स्टॉल. थंडीच्या वातावरणात तो लिंबू पाण्याचा एक घोट अक्षरशः नवसंजीवनीसारखा वाटतो. थकलेलं शरीर पुन्हा जागं होतं आणि मग म्हणतं, चला अजून थोडं पुढे. लिंबू पाण्याचा घोट घेऊन आम्ही पुन्हा पायवाट धरली. पुढचा चढ, पुढची टेकडी, पण आता थकवा कमी आणि आत्मविश्वास जास्त होता. अशाच छोट्या छोट्या गोष्टी हा ट्रॅक कठीण असूनही आनंददायी बनवतात. कारण सह्याद्री फक्त परीक्षा घेत नाही, तो वाटेतच माणसांची काळजीसुद्धा घेतो.